प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बाल आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक भावनिक समस्या आणि उपचार. सहभाग बालरोग, शिशु अतिदक्षता तज्ज्ञ, किशोरवयीन मुलांचे समुपदेशक डॉक्टर कमल किशोर ढोले यांचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं आहे श्रीराम परसोळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे नवरत्न मेडिकल्स, जठारपेठ चौक, अकोला यांचं सार्थक हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक, रामनगर, अकोला. डॉक्टर कमल किशोर मुरलीधर ढोले, नवजात शिशु, बालरोग, बाल संधिवात, ऑटोइम्युन आजार तज्ज्ञ, तसंच किशोरवयीन मुलांचे समुपदेशक. सार्थक हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा 24/7 सेवा, 20 खाटांचे बाल रुग्णालय, 4 बेड PICU बालकांचा अतिदक्षता विभाग, 4 बेड NICU नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युजन पंप, सर्वो कंट्रोल्ड रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, वातानुकूलित हॉस्पिटल, नवजात बालकांचे रक्त बदलण्याची सुविधा, सरफॅक्टंट थेरपी, सेंट्रल लाईन सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, संपूर्ण लसीकरण, नेब्युलायझेशन, संपूर्ण बालरोग निदान आणि उपचार, चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकोलॉजी काउन्सिलिंग, न्यूट्रिशन काउन्सिलिंग अँड सॅम ट्रीटमेंट म्हणजेच सिव्हिअर ॲक्यूट माल न्यूट्रिशन ट्रीटमेंट. अधिक माहिती करता आपण संपर्क साधू शकता 9822915938 या मोबाईल नंबरवरती. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बालक आणि किशोरवयीन मुलं जी आहेत त्यांचं भावनिक आणि मानसिक आरोग्य जे आहे त्या संबंधात बोलणार आहोत. त्यासाठी आपण आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये बालरोग तज्ज्ञ, किशोरवयीन मुलांचे समुपदेशक डॉक्टर कमल किशोर ढोले यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण फोन कॉल येईपर्यंत सुरुवातीला हेच सांगूया की ही जी मुलं आहेत, बालक असतील किंवा शिशु अवस्थेपासून आपण बघूया किशोरवयीन मुलांपर्यंत तर आहेच, यांचं मानसिक आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे तर ते आपण सांगूया. नमस्कार श्रोतेहो, आजचा जो आपला कार्यक्रम आहे की लहान मुलांचे आणि किशोरवयीन मुलांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य कसे सांभाळायचं. आता आजकाल आपण पाहतच आहे की हे डिजिटल युग आहे आणि आजच्या युवांमध्ये हा ज्ञानाचा महासागर आहे. ते नेहमी ऑनलाईन असतात, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा भरपूर माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. ज्या आपल्या समस्या 10-20 वर्षापूर्वी होत्या त्या बेसिक समस्या आणि आताच्या समस्या याच्यामध्ये बराच फरक आहे. 15-20 वर्षापूर्वी कशी पद्धती होती किंवा सगळे लोक जवळपास एका लेवलला होती. त्यावेळेस माणसाच्या बेसिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याच्याभोवती रिलेटेड होत्या आणि आत्ताच्या पिढीमध्ये ह्या गरजा ज्या आहे, सुखवस्तू, कुटुंब वाढल्यामुळे आणि बरीचशी परिस्थिती सुधारल्यामुळे सध्याच्या मुलांच्या गरजा ह्या अन्न, वस्त्र, निवारा याच्या व्यतिरिक्त भावनिक गरजा त्यांच्या आहेत. ते आर मोर इमोशनल आहे. आजकालची पिढी ही खूप इमोशनल आहे आणि त्यांना सांभाळणं हे जरा पालकांसाठी अवघडच जात आहे. आपण कॉल घेऊया आणि मग या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू करू. ओके. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मॅडम, हे लहान लेकरं आपलं मोबाईल खेळतात. हां, तुमचं नाव सांगा आधी. रशिक तायडे. हां, तायडे सर, तुमचा प्रश्न विचारा. आपले लहान मोबाईल घेऊन बसतात मुलं, तर ते मोबाईल आपण घेतो त्यानंतर रडणं चालू करतात. मग आपण त्यांना दुसरी कुठली गोष्ट दिली ते ऐकत नाही, मोबाईलच द्या म्हणतात. तर मग याला उपाय काय मग? बिलकुल. नमस्कार भाऊ, तुमच्या मुलाचं वय किती? आता सध्या 12 वर्षाचंच आहे. अच्छा, 12 वर्षाचं आहे. बघा कसं असतं की ही सवय जी आहे ती थोडीशी आधी आपल्याला कर्टेल करायला पाहिजे होती, कमी करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, सध्या 12 वर्षाच्या वयामध्ये पण तुम्ही जर त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न केला किंवा त्याला तुम्हाला काहीतरी अल्टरनेटिव्ह द्यावे लागतील. कसं असतं की 12 वर्षाचा मुलगा म्हणजे जवळपास 6वीतला असते, तर त्याच्यामध्ये काय आहे की तो आपण जे सांगितलं स्ट्रिक्ट रूल फॉलो सांगितले तर तो ते ऐकणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सोबत बसून एकमेकांशी संवाद साधून त्यातनं मार्ग काढावा लागेल. तिथं त्याला म्हणावं लागेल की बाबा हे बघ, मोबाईलचे हे दुष्परिणाम आहेत. जसं मोबाईल जास्त बघशील तर तुझा अभ्यासामध्ये मार्क्स कमी येतील, परीक्षेचा ताण तुला वाढेल, तुझी जी तब्येत आहे ती चांगली राहणार नाही, बसल्या बसल्या वजन वाढेल,
ह्या सगळ्या गोष्टीचं त्याला आपल्याला समजावून सांगितल्यानंतर फेस टू फेस कम्युनिकेशन करावं लागेल की हे मोबाईल बघणं योग्य नाही. आणि तू जेव्हा त्याला तुम्ही असं म्हणणार की नाही उद्यापासून तुला 1च घंटा मोबाईल बघायचा आहे, तो ऐकणार नाही. कारण की एका विशिष्ट वयानंतर मुलाला तुम्हाला जबरदस्ती करता येत नाही है ना. तर त्याला कम्युनिकेशन दोघांनी बसून, आणि ते पण बाळाचा मूड पाहून, म्हणजे त्या मुलाचा मूड पाहून. कारण की ही 12 वर्ष म्हणजे अडोलसन किशोरवयीन मुलं आहे. ही आईवडिलाच्या मूडनुसार चालत नाही. जेव्हा त्याचा मूड चांगला असेल, तुम्हाला वाटलं की आता हा बोलण्याच्या मनस्थितीत आहे, तेव्हा त्याला घेऊन बसायचं आईवडिलांनी आणि त्याला सांगायचं की हे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यानंतर तू जो मोबाईल पाहायचा आहे त्याचा तुला काहीतरी एक लिमिट ठेवावं लागेल. या वयामध्ये काय असतं की साधारणतः मुलांचे काही ऑनलाईन क्लासेस असू शकतात, काही त्याचे स्कूलचं होमवर्क असू शकते. तेवढा वेळ सोडला तर मनोरंजनासाठी हा मोबाईलचा वापर फक्त 1-1.5 तासापर्यंत करता येईल. तेव्हा तुम्ही त्याला 1-1.5 तासाची मुभा देऊ शकता किंवा तू आमचाच मोबाईल बघशील, त्याला सेपरेट मोबाईल द्यायचा नाही. आणि ते पण 1-1.5 तास कसं की सकाळी आमच्या अर्धा पाऊण तास बघायचा आणि संध्याकाळी अर्धा पाऊण तास, 2 गॅपमध्ये तुम्हाला मोबाईल त्याला सांगता येईल. पण हे कसं आहे की तुम्हाला त्याच्या भावना समजून त्याच्याशी व्यवस्थित बोलून त्यातूनच हा संवादाचा मार्ग निघू शकतो. अच्छा. हां, तायडे सर, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं आहे मला असं वाटतं. हो मॅम, नक्की. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू. सर, आपण मानसिक आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे त्याविषयी बोलत होतो. ते मी आता सांगत होतो की बाळाचं वजन जर चांगलं असेल तर त्याला पुढे चालणं मानसिक आणि इमोशनल प्रॉब्लेम याची शक्यता कमी राहते. त्याच्यामुळे कुठल्याही आईचं टार्गेट असं असलं पाहिजे की बा ती प्रेग्नन्सीच्या आधीचं जर वजन व्यवस्थित आहे का, तिचं न्यूट्रिशन कसं आहे, आणि तिला मानसिक ताणतणाव नको. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, मी शीतली गावंडे बोलतोय. हा, माझा असा प्रश्न होता की मुलांनी मोबाईल मागूच नाही पाहण्यासाठी, तर त्याच्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात आपल्याला? नमस्कार मॅडम, तुमचा प्रश्न खूपच योग्य आहे. तुमच्या मुलाचं वय किती? एक 10 वर्षाचा आहे आणि एक 8 वर्षाचा आहे. अच्छा, 10 आणि 8 वर्षाचा. कसं आहे की मुलांनी मोबाईल किती वेळ पाहावा याची काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO आणि आमची इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, इंडियन सायकॅट्रिक असोसिएशनचे काही गाईडलाईन्स आहेत. जसं तुमचा मुलगा 10 वर्षाचा आहे, तर याच्यामध्ये काय आहे की मुलाला जवळपास 1 ते 1 घंट्यापर्यंत 1 किंवा 2 तास मॅक्झिमम त्याला मोबाईल तुम्हाला देता येईल. माझं म्हणणं असं आहे की मोबाईल म्हणजे नुसतं मोबाईल नाही, तर त्याच्यामध्ये कुठलाही स्क्रीन आला, TV असो, लॅपटॉप असो, मोबाईल असो, टॅब असो, आयपॅड असो, एव्हरीथिंग म्हणजे जे काय असेल त्याला आपण स्क्रीन म्हणतो. तो टोटल स्क्रीन एक्सपोजर त्याला हे 1 ते 2 तासापर्यंतच परमिट आहे. ते पण 2 ब्रेकमध्ये, सकाळी अर्धा 1 तास बघितला, संध्याकाळी अर्धा 1 तास बघितला. आणि बाकी त्याच्या जर काही ऑनलाईन ॲक्टिव्हिटी असतील, स्कूल रिलेटेड असेल, कुठली कॉम्पिटिशन असेल, तर तो टाईम वेगळा. पण मनोरंजनाची व्हॅल्यू जर असेल तर ती फक्त 1 तासापर्यंतच लिमिट करायला पाहिजे. आणि मुलांनी मोबाईल बघूच नाही असं तर होणार नाही. कारण कसं आहे की जेव्हा सगळे जग मोबाईल पाहतं आहे, सगळे जग स्क्रीनवर आहे, हे मुलं डिजिटल युगामध्ये आहेत है ना. यांच्यामध्ये आणि आपल्या काळामध्ये खूप फरक आहे. आपण ज्या काळामध्ये वाढलो ते युग आणि आताच्या युगामध्ये खूप फरक आहे. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तर मग मुलांना कसं वाटतं की आपणही या कल्चरचा भाग आता आपल्याला सेपरेट मोबाईल का नसावा, उलट तिथं सेपरेट मोबाईल मागतील किंवा सगळ्यांच्या हातात दिसतो मग मला का नाही. ते त्याच्या बालवयाच्या हिशोबाने त्याची उत्सुकता आहे की सगळ्यांच्या हाती काहीतरी दिसतंय, मला पण मोबाईल हवा. तर मोबाईल बघूच नाही याच्यासाठी तर असं काही होणार नाही. पण त्याचं तुम्हाला एक रेस्ट्रिक्शन ठेवून देता येतील की बाबा मोबाईल बघायचा असेल तर मग तुला काही होमवर्क केल्यानंतर, शाळेच्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर, त्याचे काही छंद जोपासल्यानंतर, त्याची ट्युशन झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये तुला बघता येईल. आणि त्याला सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास मनोरंजनची व्हॅल्यूसाठी बघता येईल. त्याच्यानंतर तो मोबाईल पाऊस नाही याच्यासाठी तुम्हाला त्याला दुसऱ्या कामामध्ये बिझी करावं लागेल. तसं त्याचा हॉबी काय आहे, कारण जेव्हा मी त्यांना मोबाईलचं नाही म्हणते तर तेव्हा ते शांत राहतात. पण मी त्यांना जर एक 10-15 मिनिटासाठी जरी मोबाईल दिला आणि वापस मागितला तर ते एवढे चिडचिड करतात की अर्धा तास पर्यंत सांभाळणं मला कठीण जातं. हां मॅडम, कसं असतं की हा जरा भावनिक प्रॉब्लेम आहे. जेव्हा आता हे म्हणजे आम्ही याच्यामध्ये सायकोलॉजी भाषेत ABC म्हणतो. ABC म्हणजे काय, ए झाला हा ॲक्सिलेटिंग इव्हेंट किंवा तो इव्हेंट झाला की तुम्ही त्याच्याचा मोबाईल घेतला. आणि B काय झालं की त्यांनी एकदम त्याच्या भावना काय आहेत. B म्हणजे बिलीफ, त्याच्या स्वतःच्या भावना काय आहेत. आणि C म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस. जसं त्याच्या भावना अशा होती की आता माझ्या हातचा मोबाईल घेतल्यामुळे तो दुःखी झाला आहे ना, नाराज झाला, त्याचा अपेक्षाभंग झाला. तर त्याच्यामुळे C म्हणजे काय, कॉन्सिक्वेन्सेस. त्यांनी टेम्पर टँट्रम थ्रो केली, त्यांनी लोटांगण घेतलं, ओरडायला लागला, शिव्या द्यायला लागला. तर ह्याचा जो सिक्वेन्स आहे ABCचा, ह्याचा म्हणजे आपल्याला फॉलो करावं लागतं की बा इव्हेंट कुठला होता, मुलाच्या मनात भावना काय आल्या आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले. तर याच्यामध्ये काय झालं की मुलांनी मोबाईल घेतला, त्याच्या बिलीफ असा झाला की तो दुःखी झाला आणि त्याच्या माइंड थॉट असा होता की बा हे घेतलं म्हणजे मी असं करणार. आणि तुम्ही मोबाईल घेतल्यामुळे त्यांनी लोटांगण घ्यायला सुरुवात केली किंवा काही बोलचाल करायला सुरुवात केली. तर त्याच्या माइंडमध्ये हे सेट झालेलं आहे की आपण मोबाईल आईला दिला, आपण काही
चिडचिड केली किंवा टेम्पर टँट्रम आम्ही त्याला म्हणतो, किंवा काही घरात रागाच्या भरात फेकजोक केली, दार बंद करून घेतलं की मोबाईल आपल्याला परत मिळणार. ही त्याची मानसिकता झालेली आहे. त्याच्यामुळे ही त्याची मानसिकता झालेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी त्याला काउन्सिलिंग लागतं अशा पेशंटला. त्याला काउन्सिलिंग करायला पाहिजे आणि तुम्हाला त्याला अल्टरनेट ऑप्शन द्यायला पाहिजे, किंवा मोबाईलच्या जागी तुला काही हॉबीज आहे, फिजिकल एक्झरसाइज आहे, मैदानी खेळ आहेत, याच्यामध्ये त्याला मला बिझी करावं लागेल. ड्रॉइंगचं ऑप्शन आहे. कसं असं बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याला इन्व्हॉल्व केलं तर तेही हळूहळू ॲडिक्शन कमी व्हायला लागतं, है ना. किंवा ऐकणार नाहीत, एका जागी बसणार नाही, तर त्याच्यामध्ये मग त्यांना ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर्सचे सिम्पटम यायला लागतात. अटेन्शन स्पॅन कमी होतो, हायपर ॲक्टिव्ह होतात, ॲग्रेसिव्ह होतात. लहान मुलांना काय एखाद्या वेळेस मारून घरात मारतील, किंवा आईवडिलांना पण हात उद्गाराला ते मुलं मागे पुढे पाहत नाही अशा वेळेस. तर तुम्हाला याच्यामध्ये कसं असतं की 12 वर्षाचा मुलगा जर असेल, 10-12 वर्षाचा, तर याच्यामध्ये तुम्हाला फेस टू फेस म्हणजे घरातला जो संवाद आहे तो आईवडिलांनी एकत्र मुलाच्या फ्री टाईमनुसार, मुलाच्या मानसिकतेनुसार तुम्हाला करून त्यातनं मार्ग काढावा लागेल. ठीक आहे. चला शीतलताई, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू मॅडम. हां, आपण कॉल घेऊया. ओके. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार, मी कविता बोलते. हां, बोला. माझा प्रश्न असा होता की आजकाल लहान मुलं थोडं जास्त फोन यूज करतात, म्हणजे सोशल मीडिया. सगळ्यांना स्वतःचे अकाउंट काढायचे आहेत, बनवतात. सगळ्यांना स्वतः सोशल मीडिया यूज करायचा आहे. त्यामुळे मुलं लवकर इन्फ्लुएन्स होतात. ज्या गोष्टींपासून त्यांनी इन्फ्लुएन्स व्हायला नको आहे, आणि त्यामुळे ते थोडे हट्टू बनायला लागले की मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे, कारण समोरच्याकडे ते म्हणून त्या मुलाला ते हवं आहे. आणि जर समजा आपण त्यांचे डिमांड पूर्ण केल्यानंतर ते स्वतःला अर्धवट करून घेतात, तर अशा वेळी काय करायला पाहिजे? नमस्कार. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे की मुलं खूप हट्टी होत आहेत ना. तुमच्या मुलाचं वय किती आहे सध्या? माझा मुलगा आता 12 वर्षाचा. 12 वर्षाचा? अच्छा. 12 वर्षाच्या मुलांमध्ये काय असतं की ही जी 9 ते 19 म्हणजे अडोलसंट एज ग्रुप आहे हा. याच्यामध्ये अडोलसंट किशोरवयीन मुलं जी असतात ती बऱ्याचदा ना आईवडिलांच्या हिशोबानं चालत नाही, ती त्यांच्या मूडच्या हिशोबानं चालतात, है ना. त्यांची पण स्वतःची एक आयडेंटिटी त्यांना बनवायची असते, किंवा मी कोण आहे, या जगामध्ये माझं काय काम आहे, मी या जगासाठी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, म्हणजे हू आय एम आय, व्हॉट इज माय रोल ऑन दिस अर्थ. तर अशी ती मुलांची एक टेंडन्सी असते. त्याच्यामुळे काय होते की ते थोडंसं आयसोलेशन पाहतात, सेपरेशन पाहतात, स्वतःची आयडेंटिटी फाईंड करतात. मग त्या स्वतःच्या आयडेंटिटीमध्ये त्यांना असं वाटतं की माझा स्वतःचा मोबाईल हवा, है ना. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, तर माझ्या पण हातामध्ये मोबाईल हवा. आणि तुमचं अगदी योग्य आहे की हे सगळ्या गोष्टींना सुसंवादातून साधता येतील. पालकांना थोडासा कधी बऱ्याच वेळा वेळ नसतो. तुम्हाला आपल्याला बाळाला एक क्वालिटी टाईम द्यावा लागेल की बाबा तुला हे काय काय प्रॉब्लेम आहेत. बऱ्याच वेळा काय असतं की मुलाला काहीतरी स्ट्रेस असतो, चिंता असते, भीती असते, आणि त्या अट्टापायी किंवा अकॅडमिक डिक्लाईन असतं, म्हणजे शाळेमध्ये लक्ष लागत नाही. मग ते काहीतरी दुसरा वेवट काढतात स्ट्रेस कमी करायसाठी, मोबाईल बघायला लागतात. मग मोबाईल बघितला की त्यांचा स्ट्रेस टेम्पररीली होतो आणि परत वाढायला लागतो. मग ती काय असते की VCS सायकल तयार होऊन जाते. त्याचा ट्रिगर कुठं दुसरीकडे असू शकतो की अभ्यासात कमतरता आहे, शाळेत लक्ष लागत नाही, शिकण्याचा काही प्रॉब्लेम आहे ना त्याला, किंवा मग ADHD जो एका ठिकाणी बसता येत नाही मुलांना तसा काही आजार आहे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आहे, लर्निंग डिसेबिलिटी आहे. तर तसा काही प्रॉब्लेम असेल तर मग मुलं मोबाईलकडे वळतात आणि मोबाईलमुळे हा परत प्रॉब्लेम वाढायला लागतो. तर हे किशोरवयीन मुलामध्ये तुम्हाला बाळाचा मूड पाहून, त्या मुलाचा मूड पाहून त्याच्याशी संवाद साधून त्यातून मार्ग काढता येईल. आणि त्याला सेपरेट मोबाईल हवा असेल तर जनरली मी असं सांगेल की जोपर्यंत मुलाची 11वी-12वी होत नाही तोपर्यंत त्याला स्मार्टफोन न दिलेला बरा. त्यांनी जे काही बघायचं आहे ते आईवडिलांच्या मोबाईलवरच बघायला पाहिजे, आणि स्वतः सेपरेट फोनचा आग्रह त्याचा आपण अमान्य केला पाहिजे. कारण कसं असतं कधी आईवडिलांना स्ट्रॉंग राहावं लागतं. आमच्या याच्यामध्ये अशी शिकवण आहे की इफ यू आर कन्सर्न इनफ अँड स्ट्रॉंग इनफ देन यू शुड बी कन्सर्न इनफ अँड स्ट्रॉंग इनफ टू विस्टँड दी एनॉमॅसिटीज. म्हणजे हे टेम्पररी जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. आईवडिलांनी थोडं ठाम राहायला पाहिजे की तुला हे करता येणार नाही. आणि ते पण कसं आहे की एका लिमिटमध्येच तुम्हाला करता येईल, कारण की या वयातली मुलं जरा ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात. त्या मुलाचा मूड काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्याशी बोलायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की किशोरवयीन मुलांचे ते वेगळ्या चॅनलवरून काम करतात. कधी त्या मुलांना काय असतं की ते बिलकुल भांडण्याच्या मनस्थितीत असतात. तुम्ही काही म्हटलं, काही बोललं तर ते भांडणं करणार. कधी काय असतं किंवा त्यांना म्हणायचं असतं की फक्त माझं ऐकून घ्या, त्यावेळेस तुम्हाला फक्त ऐकूनच घ्यावं लागेल. कधी ते अशा मूडमध्ये असतात किंवा मला बिलकुल तोंड लपवायचं, म्हणजे मला बोलायचंच नाही तुमच्याशी काही, दार बंद करून बसणं.
कधी त्यांचा मूड असा होऊ शकतो की मला माझ्या पाठीशी उभे राहा, मी जे करेल त्याला मला सपोर्ट करा. मग तो कधी कधी वाईट गोष्टी केली तर त्याची अपेक्षा असते की आईवडिलांनी मला सपोर्ट करा, है ना. तर हे मुलांचा कसा असतो, जो मूड आहे त्या मूडनुसार असतात. आणि बरेचसे अडोलसन मुलं असतात ते कधीच हेल्प मागण्याच्या मूडमध्ये नसतात, किंवा मला मदत हवी आहे असा कुठलाच मुलगा म्हणणार नाही. किशोरवयीन मुलगा असं म्हणत नाही किंवा मला मदत हवी आहे. तर त्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हा तुम्ही आईवडिलांनी ॲज अ पॅरेंट म्हणून, कारण आईवडिलांनी नेहमी एक पॅरेंट म्हणून वागलं पाहिजे. आई काही म्हणते, वडील काही म्हणत आहेत, आजी काही म्हणत आहे, आजोबा काही म्हणत आहे. तर पॅरेंट सिस्टीम म्हणजे काय, हे सिस्टीम एक असली पाहिजे. घरात एक वाक्यता असली पाहिजे. नाही तर मग हा रडला गत, आजी म्हणते मोबाईल दे, मग काही असं खात नाही म्हणून मोबाईल द्या. तर असं तुम्हाला ते थोडंसं अवॉइड करावं लागेल. तर ही जी मुलांचे चॅनेल आहेत त्याच्यानुसार तुम्हाला मुलाशी बोलावं लागेल. तो कुठल्या चॅनलवर आहे, त्याचा बोलण्याचा मूड आहे का. त्याचा बोलण्याचा मूड असेल तेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करायला पाहिजे. नक्कीच मला असं वाटतं अतिशय सविस्तर आणि समाधानकारक असं उत्तर आपल्या प्रश्नाचं डॉक्टर साहेबांनी दिलेलं आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला केंद्र. ते आहे लहान पोरं आहे त्याच्या मला हो ना, विचारा. तुमचं काय नाव आहे, काय प्रश्न आहे? शिरसाट. हां, शिरसाट भाऊ, तुमचा प्रश्न विचारा. आमच्या घरी फार चिडचिड येते मॅडम. बरं, बरं. हां बोलता डॉक्टर साहेब तुमच्याशी. हां, नमस्कार काका, नमस्कार. काका, त्या मुलाचं नाव म्हणजे वय किती आहे? हॅलो हां, मुलाचं वय किती आहे ताई? सर, हा मुलगा ना खूप चिडचिड करते. हो, पण मुलाचं वय किती आहे? मुलाचं वय 5 वर्ष आहे. बरं, चिडचिड करते म्हणजे काय करते नेमका? फेकझोक करते काय, डोकं घेते? रडते तो, मारते. अच्छा, तर हे हातचा मोबाईल घेतला कीच मारते का तसंही मारतो कुणाला? तसंही मारते. अच्छा, बरं. हे बघा, मुला रड हां, ओरडतो. मुलांमध्ये चिडचिड करण्याची बरेच कारणं असतात. एक तर काय असतं की मुलांच्या काही भावनिक गरजा असतात, की जसं बाबा आपले आईवडील आपल्याजवळ असावेत, आईवडिलांनी आपल्याला प्रेम करावे, है ना. तर ही त्यांची एक बेसिक गरज आहे. कुणालाही प्रेम लागतं, लहान मुलगा असो मोठा माणूस असो. तर त्याला तुम्हाला थोडं प्रेम त्याच्यावर वाढवावं लागेल. त्याचा प्रॉब्लेम काय आहे, कारण की 5 वर्षाचा मुलगा हा प्रॉब्लेम सांगू शकतो. तुम्ही जर त्याच्याशी व्यवस्थित बोलले की बाबा चिडचिड का बरं होते, है ना. आणि चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे. बऱ्याच वेळा काय असतं की मुलांच्या ज्या भावना असतात त्या आपण समजून घेत नाही. आपल्याला वाटते हा चिडचिड करते, हा राग भरला आहे, तर आपण असं म्हणतो की तू राग भरू नको, का बरं चिडचिड करतो, तू का बरं भिलास, तू काय भितरू भागूबाई आहेस का. असं मुलांशी बोलून चालत नाही. तो जो चिडचिड करतो त्याचा रिस्पेक्ट करावा, त्याच्या भावनाचा, की का बरं चिडचिड करतोय, तुला का बरं दुःखी वाटतंय, तुला काय प्रॉब्लेम आहे, है ना. ते त्याची बोलून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. की तो म्हणत किंवा मला मोबाईल पाहिजे. तर मोबाईल कसं असतं की 5 वर्षाचा मुलगा जो आहे तो आईवडिलांच्या कंट्रोलमध्ये राहू शकतो. तुम्ही जर एकदा फिक्स निर्णय घेतला की मला याला मोबाईल द्यायचा नाही, तर द्यायचा नाही म्हणजे द्यायचा नाही. 5 वर्षाच्या मुलाला मोबाईल फक्त जास्तीत जास्त 1 घंटा बघता येईल. त्याच्यामध्ये सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास, तो पण तुमच्यासमोर. आणि नंतर काही बरेचसे मेडिकल कारणं असतात, त्याच्यामध्ये लोहाची कमतरता असेल, आयरन कमी असेल, त्याच्यामुळे चिडचिड करतात मुलं. बऱ्याच वेळा झिंकमुळे पण मुलं चिडचिड करतात. तर त्याचं कधी कुपोषित मुलं खूप चिडचिड करतात. तर त्याची जी काही दुसरी मेडिकल प्रॉब्लेम असतील ते पण सॉल्व्ह करायला पाहिजे. बरं. हां ताई, तुमच्या लक्षात आलं. हो. हां, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हॅलो. हां, बोला. आवाज येतोय. सर, माझं नाव प्राची आहे. मला सर असं विचारायचं होतं की जसं आता मुलं जे आहेत, माझा मुलगा 6 वर्षाचा आहे सर. आणि तो सर म्हणजे त्याचे एक्झाम चालू आहेत आता. तर त्याला सब्जेक्ट 10 सब्जेक्ट आहेत आणि त्याला ड्रेस इतका येतो, म्हणजे या वयात मुलांना एवढा अभ्यासक्रम आणि एवढा डीपली अभ्यासक्रम आपण देतो आहे. मैदानी खेळ पण त्यांचे कमी झाले आहेत. त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो सर? कसं आहे, हे तुम्ही अगदी योग्य बोलताय की 6 वर्षाच्या मुलाला पण अभ्यासक्रम जो आहे हा शिक्षण तज्ज्ञांनी एका बसूनच ठरवलेला असतो. तो या मुलाला खूप हेवी आहे किंवा त्या मुलाला हेवी आहे असं नाही. CBSEचा आपला एक स्टँडर्ड अभ्यासक्रम आहे, स्टेट बोर्डचा आहे. हा मुलांची त्यावेळेसची बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता पाहूनच ठरवलेला असतो. त्याच्यामुळे आपण एकदम अभ्यासक्रमाला असं म्हणू शकत नाही की बा फार हेवी अभ्यास आहे. त्याच्यामध्ये तज्ज्ञांनी विचार करूनच तो अभ्यासक्रम वयानुसार बनवलेला असतो. आता कसं असतं, कधी कधी अभ्यासक्रम मान्य आहे की त्यांना असाइनमेंट खूप आहेत, होमवर्क खूप असतं
ऑनलाईन प्रोजेक्ट असतात, त्याच्या कधी-कधी टाईट डेडलाईन्स असतात. बऱ्याच वेळा त्या टाईट डेडलाईन्समुळे थोडासा मुलांना जास्त स्ट्रेस होतो, की उद्या माझी असाइनमेंट आहे, सबमिशन आहे, टेस्ट आहे. त्या थोड्या शिथिल असल्या तर मला असं वाटतं थोडंसं बरं राहील. पण कसं असतं, की या वयामध्ये मुलांना डिसिप्लिन घालणं पण महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकच वेळेस त्यांना एक्सक्यूज करून की नाही आज नाही केलं तर उद्या चालेल. पण ठीक आहे, एकदम स्ट्रिक्ट त्या बाबतीत थोडंसं आपल्याला राहणं योग्य नाही. या वयामध्ये काय असतं की मुलांना सोबत शिस्तीसोबत आपल्याला त्याला बाकीच्या पण गोष्टी जसं भावनिक त्याला साक्षर कसं करता येईल, त्याचं मानसिक आरोग्य कसं जपता येईल या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी कसं असतं की बाळांना सगळ्याच गोष्टी लागतं, न्यूट्रिशन लागतं. म्हणजे प्रॉपर जर आहार असेल तर मुलांची आरोग्य क्षमता चांगली राहते. त्याच्यामध्ये प्रोटीन डाएट पाहिजे. आपल्या प्रोटीन्समधून आपल्याला ट्रिप्टोफॅन आणि टायरोसिन अमायनो ॲसिड्स मिळतात. त्यातून सिरोटोनिन आणि डोपामिन रिलीज होतं. तर हे सिरोटोनिन आणि कसं आहे, म्हणजे मुलं स्कूलमधून आले की थकून जातात. नाही, मेन म्हणजे ते खेळतच नाहीत तर त्यांना भूक पण फार कमी लागते. हां, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी खेळत नाही ते भूक लागते, त्यासाठी तुम्हाला खेळायला न्यावं लागेल त्याला. आणि आईवडिलांना एक विशिष्ट वेळ मुलांसाठी द्यावा लागतो. बऱ्याच वेळा काय असतं की दोन्ही आईवडील वर्किंग असतात, तर मुलं आपल्याकडे वेळ नसतो. एक स्पेशल वेळ काढून जर आपण मुलांना डेली 1 अवर किंवा 1 घंटा आपल्याला त्याला मैदानी खेळामध्ये देणं आवश्यक आहे. कारण की मैदानी खेळामुळे काय होतं की सिरोटोनिन तयार होतं ब्रेनमधून आणि त्या सिरोटोनिनमुळे मुलाला चांगलं वाटायला लागतं. इट इज रिवॉर्ड सिस्टीम. त्याला चांगलं वाटतं, खेळलं की सिरोटोनिन होतो, थोडा हॅपी राहतो. हे हॅपी हॉर्मोन्स आहेत, डोपामिन, सिरोटोनिन. मुलांच्या ज्या भावना असतात त्या समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मुलाच्या पाठीवरून तसाच हात फिरवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन लेवल तयार होते, त्याला बरं वाटायला लागतं, त्याचा मानसिक ताणतणाव कमी होतो. वेळेचं नियोजन करायला पाहिजे. मुलाला कुठल्या गोष्टी प्रायोरिटी बेसिसवर करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी उद्या करता येतील, आता कुठल्या करायच्या आहेत याच्याबद्दल थोडंसं ट्रेनिंग आपल्याला देता येईल, की जी अर्जंट आहे ती आता कर, जी नॉन अर्जंट आहे ती नंतर करता येईल, किंवा जी काही महत्त्वाची नाही तर नंतर आणखी नंतर करता येईल. तर वेळेचं नियोजन, आहार, झोपेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मुलाची झोप जर यामध्ये 8 ते 10 तास होत नसेल तर मग मुलं चिडचिड करायला लागतात. मुलांचा कॉर्टिसॉल जो आहे तो स्ट्रेस हार्मोन वाढायला लागतो. म्हणजे फक्त अभ्यासक्रमाला दोष न देता आपल्याकडे आपण काय चेंजेस करू शकतो मुलाच्या प्रकृतीमध्ये ते पण आवश्यक आहे. थँक्यू. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. हा, आकाशवाणी अकोला केंद्र. हा मॅडम, आजचा जो प्रश्न होता याचा मोबाईल आणि मानसिक तणाव, हम्म, हम्म, हम्म. तर त्याच्यामधून मुलांना बाहेर काढायचं तर काय प्रयत्न करावा लागेल? हो, डॉक्टर साहेब तुम्हाला उत्तर देतात. तुमचं नाव सांगा आधी. प्रवीण भोरे. हा सर, आपण काय सांगूया? नमस्कार. मुलाचं वय किती आहे सर सध्या? 11वीला आहे मुलगी, मुलगा आहे 7वीला. अच्छा, 11वीला आहे. तर कसं आहे की 11वी म्हणजे किशोरवयीन अवस्था आहे. याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जे सांगणार ते मुलं बऱ्याच वेळा फॉलो करत नाहीत. म्हणजे तुम्ही जे सांगणार त्याच्या ते अपोजिट वागायला सुरुवात करतात. तर याच्यामध्ये मुलगी जेव्हा किंवा मुलगा जेव्हा बोलण्याच्या मूडमध्ये असतो तेव्हा तुम्ही त्याला समोरासमोर बसून त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजेत. कारण कसं असतं की तुम्ही म्हटलं की आता तू मोबाईल पाहायचा नाही है ना, तर ती एकदम चिडचिड करणार, दार बंद करून बसणार, तुमच्याशी बोलणार नाही. बऱ्याच वेळा असं होऊन जातं. आणि या वयामध्ये त्यांना जास्त टोकलेलं आवडत नाही, टीका केलेली आवडत नाही. तर त्याच्यामुळे त्यांची पण जी मानसिकता आहे ती समजावून जर तिला तुम्ही व्यवस्थित सांगितलं टेबलवर बसून 1 to 1, तर मला वाटतं बऱ्याच अंशी फरक पडेल. तशी या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मी ऑलरेडी पण दिलेली आहेत की कसं तुम्हाला त्या मोबाईलपासून दूर राहता येईल. आता कसं असतं की 11वीतली मुलगी म्हणजे तिचं सध्या महत्त्वाचं आपल्या हिशोबानं असतं किंवा तिला नीट जेई काही करायचं आहे, दुसरं काही शिकायचं आहे. तर याच्यामध्ये एक्सेस जर मोबाईल तिने वापरला तर तिचा अकॅडमिक परफॉर्मन्स आहे तो कमी होऊ शकतो. डेफिनेटली मोबाईलमध्ये ती जेवढा वेळ घालणार तेवढा तिला तो अभ्यासाला वेळ कमी मिळणार. अभ्यास झाला नाही म्हणून तिला स्ट्रेस येणार. स्ट्रेस आल्यामुळे मेमरी थोडीशी ब्लॉक व्हायला लागते, परत अभ्यासात लक्ष लागत नाही. मग परत काहीतरी डायव्हर्जन म्हणून बा आपल्याला आता खूप स्ट्रेस आहे म्हणून परत मोबाईल पाहणार. मोबाईलमध्ये काय असतं की वारंवार मोबाईल पाहण्यामुळे मोबाईलची सवय होते, ॲडिक्शन, आणि त्याच्यामुळे ब्रेनमध्ये डोपामिन सिक्रेट व्हायला लागतं. त्याच्यामुळे ते मुलांना चांगलं वाटते वारंवार मोबाईल पाहणं, छोट्या छोट्या रील पाहणं 30-30 सेकंदाच्या त्या रीलमुळे पण त्याच्या डोक्यावर परिणाम होतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकच मार्ग आहे की तुम्हाला समोरासमोर बसून तिच्याशी संवाद साधावा लागेल. आणि तिचा जर अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होत असेल तर मग तुम्हाला काउन्सिलरला दाखवायला पाहिजे. कारण कसं असतं की 11वी-12वी ही खूप महत्त्वाचं वय आहे ना. याच्यामध्ये तिचा वेळ जेव्हा मोबाईलवर जाईल तेव्हा डेफिनेटली तिच्या करिअरवर परिणाम होणार आहे. प्रवीण भाऊ, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. नमस्कार मॅम. नमस्कार, काय नाव आहे आपलं? मी अवचार सर बोलतो अकोल्यावरून, मोठ्या उंबरीतून. हां, बोला. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आहे, आपला प्रश्न विचारा. जी 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 मॅम, मला असं विचारायचं होतं की
मोबाईलचा बाल आरोग्यावर कसा परिणाम होते वयोगटानुसार, जर 4 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत, 8 पासून तर 12 वर्षापर्यंत. आणि त्याच्यापासून आपण त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याच्या डॉक्टर, व्यतिरिक्त आपण- पर्याय दुसरा कोणता निवडला पाहिजे आपण? हां डॉक्टर, आपण काय सांगू यांना? कसं असतं की मोबाईलमुळे एक्सेसिव्ह मोबाईलमुळे, टी व्हीमुळे किंवा कुठल्याही स्क्रीनमुळे बाळाच्या मानसिक आणि शारीरिक आणि भावनिक तिन्ही आरोग्यावर परिणाम होतो. आणि या तिन्ही आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे मुलाच्या ओव्हरऑल एज्युकेशनवर पण परिणाम व्हायला लागतो. तर आता तुम्ही जसं सांगितलं की बा मुलगा 4 ते 8चा एक मुलगा आहे का? हो सर. 4 ते 8 वर्षाच्या वयामध्ये मोबाईल हा जो आहे तो जास्तीत जास्त त्याला 1 घंट्यापर्यंत पाहता येईल. आणि त्याची पण व्हॅल्यू जी आहे, जे काय पाहतोय ते शिक्षणाबद्दल असलं पाहिजे, ना की मनोरंजन. आणि एक्सेस जर मोबाईल पाहत असेल तर त्याला तुम्हाला थोडीशी काउन्सिलिंग करून समोरासमोर बसून त्यातनं मार्ग काढावा लागेल. हॅलो. हा, धन्यवाद सर. हां, धन्यवाद आमच्या सर. श्रोते हो, आज आपण लहान मुलं, किशोरवयीन मुलं यांचा भावनिक आणि मानसिक आरोग्य याविषयी सरांकडनं जाणून घेतलं, प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीत. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं नवरत्न मेडिकल्स, जठारपेठ चौक, अकोला यांचं सार्थक हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक, रामनगर, अकोला. डॉक्टर कमल किशोर मुरलीधर ढोले, नवजात शिशु, बालरोग, बाल संधिवात, ऑटोइम्युन आजार तज्ज्ञ, तसंच किशोरवयीन मुलांचे समुपदेशक. सार्थक हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: 24/7 सेवा, 20 खाटांचे बाल रुग्णालय, 4 बेड PICU बालकांचा अतिदक्षता विभाग, 4 बेड NICU नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युजन पंप, सर्वो कंट्रोल्ड रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, वातानुकूलित हॉस्पिटल, नवजात बालकांचे रक्त बदलण्याची सुविधा, सर्फॅक्टंट थेरपी, सेंट्रल लाईन सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, संपूर्ण लसीकरण, नेब्युलायझेशन, संपूर्ण बालरोग निदान आणि उपचार, चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकोलॉजी काउन्सिलिंग, न्यूट्रिशन काउन्सिलिंग अँड सॅम ट्रीटमेंट म्हणजेच सिव्हिअर अॅक्यूट माल न्यूट्रिशन ट्रीटमेंट. अधिक माहिती करता आपण संपर्क साधू शकता 9822915938 या मोबाईल नंबरवरती. आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता बाल आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक भावनिक समस्या आणि उपचार. यामध्ये सहभाग होता बालरोग, शिशु अतिदक्षता तज्ज्ञ, किशोरवयीन मुलांचे समुपदेशक डॉक्टर कमल किशोर ढोले यांचा. सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं श्रीराम परसोळे यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे.